तर दिस बॉयज IPLला जर टाईम राहिला नाही, 10 दिवसापेक्षा कमी दिवस आहे. म्हणजे 10 दिवस बाकी IPLला. आणि IPL जसं जसं लवकर येत आहे तसं आपल्यापेक्षा अपडेट पण येत आहे. आणि तुम्हाला बाई एक्झाम झाली आहे, तर फक्त आपली तयारी IPLची आहे. आपल्यासाठी का बाई सिंगल आपण लोंढे आहे, आपल्यासाठी ते काही विषय नाही. तर IPLची अपडेट आपण सांगणार आहे. तर बाई पहिली गोष्ट म्हणजे IPLची अपडेट नंबर 1 आपण सांगून देऊ फटाफट. तर इंग्लंडचा जो प्लेअर आहे म्हणजे बाई हॅरी ब्रूक असा बंदा 2023चा IPL खेळला, त्यानंतर 24मध्ये रूल आउट होता आणि 25मध्ये पण रूल आउट झाला. तर नवीन नियम असा म्हणते की बाई जर कोणता पण फॉरेनर प्लेअर असेल, म्हणजे बाई इंग्लंडचा म्हणा किंवा ऑस्ट्रेलियाचा म्हणा, जर तो IPLमध्ये क्विट होत असेल तर भाई त्याच्या बॅन लागणार. बॅन असा लागणार नाही, जर तो इंजर्ड झाला तर त्याला बॅन नाही लागणार. बट भाई तो पर्सनली कारणामधून जर बाहेर जात असेल तर भाई तो IPLमधून 2 वर्ष बॅन झाला. तर आपला हॅरी ब्रूकचं पण कारण काही असं असेल, त्यामुळे हॅरी ब्रूक जो आहे तो IPL 2025पासून बॅन झाला आणि IPL 2025 की 26-27 मला खेळणार नाही, डायरेक्ट 28मध्ये तो खेळू शकते. नाहीतर मग बॅन, तुम्हाला माहिती आहे बॅन 2 वर्ष जसं चेन्नई बॅन होती. तर त्यानंतर दुसरी जो अपडेट आहे ते म्हणजे भाई आपली याच्यावर पॅट कमिन्स SRच्या कॅप्टन कमिन्सचे काय सीन आहे. तर भाई पॅट कमिन्सचा सीन सोपी आहे की पॅट कमिन्स कमबॅक करणार आहे, IPLमध्ये खेळणार आहे काय विषय नाही. कारण की जी त्याची इंजुरी होती तेवढी काही खास नव्हती. तर ऑस्ट्रेलियाची रिपोर्ट म्हणते की भाई पॅट कमिन्स खेळू शकते. आणि पॅट कमिन्सची तुम्हाला माहिती आहे की पॅट कमिन्स IPL 2024मध्ये खतरनाक प्लेअर होता आणि त्याचसह भाई त्याची कॅप्टन्सी, त्याचं सर्वात म्हणा बॉलिंग बॅटिंग सर्व 1+ होते. तर मग पॅट कमिन्स जर नसला तर SRसाठी थोडी मुश्किल होऊ शकते. बट तशी काय जास्त काही चिंता नाही, पॅट कमिन्स IPL 2025मध्ये कमबॅक करेल आणि मला ठीक भाई येऊन जाईल पॅट कमिन्स IPL 2025पर्यंत. तर त्यानंतर तिसरी जी अपडेट आहे ती आहे मयंक यादवबाबत मी खूप सारे व्हिडिओ बनवले आहे. आणि मयंक यादवचा इश्यूवर थोडंफार अपडेट, छोटासा अपडेट आहे, जास्त नाही की मयंक यादवचा तो IPL 2025चं स्टार्टिंग वीक आहे, फर्स्ट आणि सेकंड वीक. म्हणजे सेकंड वीकमध्ये कमबॅक होऊन जाईल, मग फर्स्ट वीकमध्ये खेळणार नाही. ॲटलिस्ट 1 का 2 मॅच आहे तो खेळू शकणार नाही. यासाठी भाई SR आपल्या लखनौ सुपर जायंट्सचा त्रास होऊ शकते. बट जास्त काही रिपोर्ट आहे नाही. तर आपल्या एवढे 3 रिपोर्ट होते तो सांगून द्या म्हटलं. तर भेटू पुढच्या. धन्यवाद. सबस्क्राईब म्हणतो आपल्या चॅनलला.